नमस्कार. मी शरद आबळे बोलतोय. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आलोय राजूर या गावातून निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरच्या दिशेने आणि चाललोय आपण निळवंडे धरणाच्या भिंतीकडे. हा समोर दिसतो तो पिंपळगाव नाकविंदाचा डोंगर आहे. पुढे दिसते ते धरणाचं बॅकवॉटर आणि आता या धरणाच्या पाण्यात गेलेलं दिगंबर गाव ह्याच रस्त्याने येतंय. आपण वळणार आहोत आता निळवंडे रस्त्याकडे. इथे एक फाटा फुटतोय. निळवंडे आणि दिगंबरला जाणारा हा एक रस्ता होता कॉमन, आता तो वळतोय. हा रस्ता पूर्वी खूप खराब होता. या रस्त्याने दळणवळण खूप कमी प्रमाणात चालत असायचं, फक्त कोकणेवाडी. निळवंड्याच्या 80% लोकांना हा रस्ता कदाचित माहिती नसेल. मीच खूप वर्षांनी या रस्त्याने पहिल्यांदा गेलेलो आहे. घनदाट असा जंगल आहे, साईडला भाताची शेती आहे. हा रस्ता इथून पुढे सुरू होते ते जंगल. निळवंड्याचे सरपंच संजय कोकणे यांच्या परिश्रमातून हा रस्ता स्थानिक आमदार लामटे यांच्या सहकार्याने यावर्षीच तयार झालेला आहे. सुंदर असा रस्ता आपल्याला बघायला मिळतंय. हे जंगल दोन्ही बाजूला, एक बाजूला निळवंडे धरणाचं बॅकवॉटर, दुसऱ्या बाजूला कोकणेवाडीचा डोंगर, निळवंड्याचा डोंगर. इथं स्थानिक लोक जनावर घेऊन येतात. रात्रभर दिवसभर जनावर इथंच बांधली जातात. दिवसभर ते चरतात, रात्री इथे बांधून त्यांचं दूध वगैरे काढून हे लोक डेअरीला घालतात. इथंच जनावरांची राहण्याची सोय. साईडला दिसते ते थांग पाणी. हे पाणी रंधा फॉल पर्यंत पाठीमागे गेलेलं आहे. खूप मोठा डोंगराच्या घळीमध्ये असलेला हा निळवंडे धरणाचा पसारा. आता आपण येतोय निळवंडे धरणाच्या भिंतीकडे. या रस्त्याने भिंत अतिशय जवळ आहे. हे बघा कसली घनदाट झाडी आहे. एक दिवसाच्या सहलीसाठी खूप छान असं वातावरण आहे. हा रस्ता दुर्लक्षित झालेला रस्ता आहे. आता कुठे कुठे त्या रस्त्याने वाहतूक सुरू आहे. हे बघा समोर दिसतं निळवंडे धरणाचं भिंत, एक मोरी सोडलेली आहे. आता आपण पुलाकडे चाललेलो आहोत. धरणाची भिंत आपल्या डाव्या साईडला राहते. आपण चाललोय निळवंडे गावाकडं. आता इथं संरक्षक भिंत बांधायचं काम चालू आहे नदीवर. त्याची ही माती. हे संरक्षक भिंतीचं काम चालू आहे. आता आपण बघतोय धरणाचं पाणी बंद करत आणलेलं आहे. मागाशी सोडलेलं होतं, खाली येतपर्यंत आपण पाणी कमी कमी होत चाललेलं आहे. हे समोर दिसतंय ते विद्युत निर्मिती केंद्र आहे. बघा आता पाणी खूप कमी झालेलं आहे. मागाशी पाणी जास्त होतं. आता आपण भिंतीच्या दिशेनं नदीच्या पुलाकडे येतोय. या अशा अज्ञात रस्त्याला आपण कधीही भेट द्या. पावसाळी वातावरणात खूप छान दिसतंय. आपण या पावसाळी वातावरणात जर आलात तर आपल्याला सुंदर असा निसर्ग बघायला मिळतोय.
निळवंडे धरण भरल्यानंतर त्याचं सौंदर्य आपणास खुलून दिसतं अधिक. हे पाणी बंद होत चाललेलं आहे. हे समोर बारामतीला वीज जाते इथून. आता आपण येतोय पुलावर. या पुलावर जर पाणी असेल तर निळवंड आणि कोकणेवाडी हा संपर्क तुटलेला असायचा. धन्यवाद.